नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी म्हटलं ना की माझे पथ्य चालू आहेत. सो सध्या फिश वगैरे काही घरात येत नाही आहे, पण फॅमिलीसाठी बाकीचं जेवण तर बनतंच आहे. मग त्याचेही व्हिडिओ मी दाखवते आहे. तर आज मी एका मोठ्या वांग्यामध्ये इथे चिरा पाडून लसूण आणि मिरच्या घालून घेतल्या आणि 2 टोमॅटो हे सर्व छानपैकी गॅसवर अशी जाळी ठेवून भाजून घेतली आहे. डायरेक्ट गॅसवर कधी कोणती गोष्ट भाजू नये, हे अशी एखादी जाळी वगैरे ठेवावी. तर आता आपण इथे हे वांगं भाजून झालेलं आहे, त्याची साल काढून घेऊया आणि त्याचे बारीक तुकडे असे करून घेऊया. हे पहा, आणि वांगं थोडंसं ओपन पण करून बघायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की ते आतमध्ये खराब नाही आहे ना. इथे मी त्यातच टोमॅटोही बारीक करून घेतलेत. अगदी फार पण बारीक करत नाही, एकदम असं किमा करत नाही. मी थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवते, मला पर्सनली तसे आवडतात. तर इथे जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी केली, कढीपत्ता घातला आहे आणि आता त्यावर कांदा आणि मिरची तर आपण ऑलरेडी घेतलेली आहे, त्यामुळे मिरची घालायची आत्ता गरज नाही आहे. इथे कांदा परतून घेऊया. एकतर आपण वांगं असं भाजून घेतो आहे आणि त्यात ह्या हंडीत करतो आहे, त्यामुळे टेस्ट अशी जबरदस्त होते. मी आता यात थोडंसं मीठही घालून घेतलं आहे, हळद घातली, थोडीशी धणे पावडर, थोडंसं रंगासाठी तिखट, असं सर्व छान सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि जो आपण हे वांग्याचं मॅश करून ठेवलेला जो आहे किमा, तो यात टाकून घ्यायचा आणि सर्व छान एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची, म्हणजे छान मसाला त्याला सर्व लागतो. हे पहा, मस्त वाफ आली आहे. आता यावर भरपूर कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं. कशी वाटली आजची साधी सोपी डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मस्त खा, स्वस्त राहा आणि एन्जॉय करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. बाय बाय.